ह्याला म्हणतात कमबॅक. असं मी का म्हणतो याचा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला. चला तर मग धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचं आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात. या चित्रपटाने 7 दिवसामध्ये अवघे 2,55,00,000 इतकीच कमाई केली होती. परंतु 8व्या, 9व्या आणि 10व्या दिवशी या चित्रपटाने मोठी मजल मारली आहे. चला तर मग आता आपण 8व्या दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊयात. या चित्रपटाने 8व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 97 लाख एवढी कमाई केली. नंतर 9व्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 98 लाख एवढी कमाई केली. एवढंच नाही तर रविवारी, जसा माझा अंदाज होता, ह्या चित्रपटाने मोठी मजल मारली आणि कमावले 1,25,00,000. आणि म्हणूनच या चित्रपटाचं नेट कलेक्शन झालेलं आहे 5,75,00,000 रुपये. आणि ज्याचं ह्या चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन झालं आहे 6 कोटी इतकं. मित्रांनो, खरंच सांगावं तर आता खूप आनंद होतोय की सगळे लोक हा चित्रपट पाहायला जातात. आणि खरं म्हणजे कमबॅक काय असतो ह्या चित्रपटाने दाखवून दिलाय. चित्रपटाचा कंटेंट आता बोलायला लागलाय आणि माउथ पब्लिसिटी जी लोक जातात चित्रपट बघायला आणि आल्यानंतर अजून लोकांना प्रवृत्त करतात की अजून तुम्ही चित्रपट बघायला जा. त्यामुळे या चित्रपटाचं कलेक्शन वाढतंय. आणि हे होतं कलेक्शन. परंतु महत्वाची गोष्ट बाकी राहिली आहे की पुढच्या हप्त्यात म्हणजे ह्याच हप्त्यात शुक्रवारी पुष्पा 2 नावाचा चित्रपट ज्याचं पॅन इंडिया रिलीज आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो रिलीज होतोय. मग आपल्याला स्क्रीन्स मिळतील की नाही हा मोठा प्रश्न आहे थिएटरमध्ये. पण आपल्या लोकांनी जर का हा चित्रपट पाहायचं ठरवलं, असंच कलेक्शन चालू ठेवलं, तर नक्कीच थिएटर मालक विचार करतील आणि एक तरी किमान शो छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटाचा चालू ठेवतील असं मला वाटतं. तर सगळ्यांनी भरभरून हा चित्रपट बघायला जा एवढंच सांगेन. आणि हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन ह्या चित्रपटाचं. पुढचं कलेक्शन घेऊन आपण लवकरच भेटू. आणि हो, जर का तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर का तुम्ही नसेल पाहिला तर लगेचच हा चित्रपट पाहायला जा आणि कमेंटमध्ये सांगा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपला YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.